तर दुसरीकडे लातूर जिल्ह्यात महिनाभरापासून पावसानं जडी मारली आहे। जिल्ह्यातील बहुतांश भागात गेल्या महिनाभरापासून पाऊसच झाला नसल्यानं कोवळी पिकं कोमेजून जात आहेत। पावसाच्या भरवशावर अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या, मात्र अद्याप पाऊस झाला नसल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलंय। पावसाअभावी लाखो हेक्टरवरील पीक धोक्यात आहे। दरम्यान शेतकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत पाहूया। 15 एकर सोयाबीन आमच्या शेतामध्ये आहे। 20 दिवसापासून पाऊस असल्यामुळे आता पिकंही मान टाकून देत आहेत। आम्ही पिकाला जगवण्यासाठी धडपड करत आहोत, पण त्यातही लाईटची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे। पाऊस नसल्यामुळे पिकं वाळून चाललेत आणि पाण्याची सोय असेल त्याने पाणी दिलेत, नाही तर बिगरचे पाणी देणं झालं। पाणी चालू केलं। हो, पाणी चालू केलं। बरं, या पाण्यानं सोयाबीन तगेल असं वाटतं? कारण नाही तगेल असं नाही। किती दिवस तगणार आहे असं, किती देणार हो पाणी? लाईट 8 तासाची, रात्री 11-12ला लाईट येणार, त्यावेळेस रोजगारी येणार नाहीत। मुंबई आणि कोकण किनारपट्टी भागात जरी जोरदार पाऊस पडत असला तरी मराठवाड्यातील चित्र वेगळं आहे। मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मागील 15 दिवसापासून पावसानं उघडीप घेतली आहे, त्यामुळे शेतातील कोवळी पिकं आता पावसाची वाट बघू लागली आहे। पाऊस नसल्यानं पेरणी झालेल्या शेतामध्ये भेगा पडल्या आहेत। हिंगोली जिल्ह्यामध्ये 85% पेरण्या झाल्या आहेत, तर पावसाअभावी 15% पेरण्या खोळंबल्या आहेत। पाऊस नसल्यानं पिकांची वाढही खुंटली आहे। पावसाअभावी सुकत असलेल्या शेतातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी। पेरणी तर जेमतेम पावसावर झालेली आहे। उगवण शक्ती कमी काही जास्ती काही प्रमाणात झालेली आहे, परंतु आता या 15 दिवसात पावसाचा थेंब नसल्यामुळे सोयाबीन पिकांना एकदम मर लागत आहे, वाळत आहेत आणि एकदम संकटात शेतकरी सापडलेला आहे। अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे। पावसाची प्रतीक्षा आहे, परंतु पाऊस आता कधी येतो, काय येतो याच्यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत। या भागातील शेतकरी चिंतातूर आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील 10 ते 15 दिवसापासून पावसाने उसंत घेतलेली आहे, त्यामुळे पेरणी झालेली पिकं पावसाची वाट पाहू लागली आहेत। मान्सून पूर्व आणि मान्सून नंतर झालेल्या पावसाच्या भरोशावर हिंगोली जिल्ह्यामध्ये 85% क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत। ही सर्व पिकं आता धोक्यात सापडलेली आहेत। मी सध्या अशाच एका सोयाबीनच्या शेतामध्ये उभा आहे आणि आपण बघू शकता हे सोयाबीनचं शेत आहे। साधारणतः महिना ते 1.5 महिना झालेले या पिकाला पेरणी करून पिकाच्या पेरणीनंतरही अपेक्षित असा जोरदार पाऊस झालेला नाहीये, त्यामुळे या सोयाबीनच्या पिकाची पूर्णपणे वाढ खुंटलेली आहे। हीच परिस्थिती साधारणतः मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यामध्ये आहे। मागील 15 ते 20 दिवसापासून मराठवाड्यातील धाराशिव असो, लातूर असो, त्यानंतर बीड, हिंगोली या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते। शेतातली परिस्थिती पाहायला गेलं तर ही शेतातली परिस्थिती आहे। हे कोवळे पिकं आता पावसाची वाट आतुरतेने पाहत आहेत। तर दुसरीकडे ही जमीन पाहिली तर या जमिनीला सुद्धा या ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत। पुढच्या काही दिवसात पाऊस नाही पडला तर शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट ओढवलं जाऊ शकतं। त्यामुळं बळीराजा वाट पाहतोय ती म्हणजे पावसाची। पावसानं जोरदार बरसावं आणि संपूर्ण पिकांची वाढ चांगल्या पद्धतीने व्हावी अशी अपेक्षा शेतकरी करू लागलेत। कारण आता जे ते पिकांच्या वाढीचा काळ आहे, याच काळामध्ये पिकांना, सोयाबीनच्या पिकाला असो, कापसाला फुलांची धारणा होती, त्यानंतर फळधारणा होती। आता जर पाऊस नाही चांगला पडला तर त्याचा परिणाम उत्पन्नावर होतो। त्यामुळे अपेक्षा शेतकरी करतायत ती म्हणजे पावसानं जोरदार पद्धतीने बरसावं आणि चांगलं उत्पन्न हाती लागावं अशी अपेक्षा शेतकरी करू लागलेत। माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली जिल्ह्यामध्ये।